संवादातून बोध घेऊनी बोले प्रगती आमची बोले प्रगती संदेशांचे चिंतन घडण्याची सृष्टी माय तुझला वाळू आरती तुझला वाळू आरती संदेशांचे चिंतन घडण्याची आतले नवलही रे माणसारू श्रेष्ठत्व तोरतवहे नाही सकिंतु श्रेष्ठत्व तोरतवहे नाही सकिंतु श्रेष्ठत्व तोरतवहे नाही सकिंतु कधी खवळो समुद्र येवोद वादळ कधी खवळो समुद्र वणव्यात तांडव करो कधी मृत्युरुद्र वणव्यात तांडव करो कधी मृत्युरुद्र नेमे सकाळ फिरुनी करी स्वागतास नेमे सकाळ फिरुनी करी स्वागतास येथे उमेद सकळा नवजीवनास येथे उमेद सकळा नवजीवनास तुझला विवेक किती तूच तुझला विवेक किती रे ते तूच बाई नैराश्य मरगळ तुझ्या काजीवनी नैराश्य मरगळ तुझ्या काजीवनी माझ्यातले नवलहे रे माणसारू श्रेष्ठत्व तोरतवहे नाही सकिंतु श्रेष्ठत्व तोरतवहे नाही सकिंतु श्रेष्ठत्व तोरतवहे नाही सकिंतु संदेशातील अधोरेखिते जोत आमच्यामध्ये समजले ती जनीमनी चित्ती किंवा काही मनाला लागू असेल काही जनाला लागू असेल काही आपल्या पूर्वीच्या चित्ताला लागू असेल ते लोक त्या वृत्त्यंतराच्या ह्याच्यातून गेलेले आहेत प्रोसेसमधून त्यांना माहिती असेल की चित्ताची अवस्था काय आहे त्यामुळे तिथे लागू असेल काही वरवरच्या परिस्थितीला लागू असेल आणि काही सर्व बाकीच्या आजूबाजूच्या लोकांना लागू असेल कुठून तरी ते सृष्टीतून माणसांच्या पर्यंत येऊन पोचतं किंवा पोचावं अशा तऱ्हेची ही कल्पना आहे त्याच्यामध्ये ही अधोरेखित आहेत त्यामुळं सर्वसाधारणपणे प्रत्येकाच्या वाट्याला आजच येईल अशी परिस्थिती नसते कदाचित ती आज असेल कदाचित पूर्वी होती कदाचित पुढे येऊ शकेल अशी जी माणसाच्या मनाच्या स्वभावाची मुळे येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्याच्यामधली नैराश्य किंवा ही माणसं तिची महाराज जशी म्हणले तशी आपली नेहमीची कारणं आहेत की जे जे आपल्याला नको असतं ते वाटायला येणं जे हवं असतं ते न येणं साधारण सगळ्याचं सार आहे यापेक्षा माणसाच्या दुःखाचं काय फार मोठं सार आहे असं नाही त्यामुळे हे सगळं सार असं आहे जे आपल्याला नको आहे ते नेमकं येतं आणि जे हवं आहे ते येत नाही असं सगळं सार आहे तर या सगळ्या परिस्थितीमुळं दुःख वाटायला येतं आता ह्याची दुसरी बाजू अशी आहे आपल्याला जे हवं असतं येतं त्यावेळेला आपल्याला आनंद वाटतो तेव्हा ते आनंद नसतो ते सुख असतं एवढं लक्षात ठेवा
आपल्या वाट्याला ज्या वेळेला असं सुखाचं वाटतं त्यावेळेला ते आपल्याला जे हवं असतं ते आलेलं असतं, म्हणजे मनाप्रमाण झालेलं असतं. ते मनाप्रमाण नाही, हे मनाप्रमाण आहे, एवढाच फरक आहे. मूळ मन आहे तोपर्यंत सुख तरी राहील, दुःख तरी राहील, काहीतरी राहीलच. कारण एकदा त्याच्याप्रमाणे होणार, एकदा त्याच्या विरुद्ध होणार. तर काहीतरी रोज होतच राहणार. माणसं सकाळी उठली की सगळी चांगली आपल्यासारखी मनासारखी वागणार, आणि एखाद्या दिवशी उठली की सगळं फिरल्यासारखे वेगळं वागणार. मग त्याला काय करायचं? तर ह्याच्यात जे मन कारणीभूत आहे तिथे याचं उत्तर आहे. त्यामुळे तिथे जे जोपर्यंत आहे तोपर्यंत ह्यातलं सुख किंवा दुःख आपल्या वाटायला येईल. तर तिथून सुरुवात झालेली आहे. तर त्याला कसं समजावता येईल? एवढे 205 श्लोक लिहिले ते कशासाठी? ते मनाला समजण्यासाठी. शेवटी प्रश्न आणि उत्तर तिथेच आहेत सगळ्याची. वर्षानुवर्ष, शतकानुशतक ती प्रश्नोत्तर त्याच जागी आहेत. म्हणून मनाला सांगण्याचा हा प्रयत्न असतो. आणि त्याला एकतर परिवर्तनाने किंवा नाहीसं करण्याने, दोन मार्गाने त्याचं आपल्याला उत्तर मिळू शकतं. ज्यांनी परिवर्तन केलं आहे त्यांच्याकडून पण उत्तर मिळतं. त्यांनी परिवर्तन करून टाकलं. काही ज्ञानमार्गी महापुरुष आहेत, त्यांनी मनाचा नाशच करून टाकला सगळं. तू काही बोलायचंच नाही म्हणतात. घरात एखाद्या माणसाला व्हॉइस नसतो बघा, व्हॉइस आपल्याला माहिती, पुरुष मंडळीला विशेषतः माहिती असेल. असं काही मी म्हणत नाही, पण सर्वसाधारणपणे त्यांना असं असतं. म्हणजे काही ठिकाणी उलट पण असेल, पण तरी सुद्धा काही वेळेला व्हॉइस नसतो. एखाद्या वेळेला मोठ्या माणसाला व्हॉइस नसतो, एखाद्या वेळेला लहानाला व्हॉइस नसतो. प्रत्येकाच्या घरामधली परिस्थिती वेगवेगळी असते. तर त्याच्यात काही ना व्हॉइस असतो, म्हणजे त्याचं ऐकलं जातं, असं आपण बाकीच्यांचं ऐकलं जातं. तर हे मनाला व्हॉइस नसा करून टाकतात. साधा आपला समज तिथे आहे की मनाला काही व्हॉइस नाही, त्यांच्याकडे मन आहे पण त्याला काही व्हॉइस नाही. ते त्याच्यात इथून पडतं, प्रतिक्रिया होतात, पण त्याला काही व्हॉइस नाही, अशी त्यांची परिस्थिती आहे. किंवा आपल्याला मागे एकदा रमणांचं जसं सांगितलं तसं दिवसाचा चंद्र अशी त्यांच्या मनाची अवस्था आहे. दिवसाचा चंद्र अशी उपमा त्यांनी दिलेली आहे महर्षीने. ती देताना ते म्हणले की आमच्याकडे नसतं का मन? तर आहे, पण कसं आहे तर दिवसाच्या चंद्रासारखं आहे. काही त्याचा परिणाम होत नाही, आपल्याला चंद्र शोधावा लागतो. तसं अशा महापुरुषांचं मन शोधावं लागतं. त्यामुळे सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टी त्यांच्यात आढळतात. त्याच्यात फक्त आनंदच आढळतो. याचं कारण काय ते उलगडत नाही. अनेकदा आपल्याला हे आनंदी कसे काय असतात असं वाटत नाही. आनंदी असतात म्हणजे ते मन नसतं, एक तर ते पालटून टाकलेलं असतं, नसेल तर ते नाहीच झालेलं असतं. काही एक झालं तरी याचं उत्तर आपल्याला सापडू शकेल. मग ते कसं शोधता येईल? मग अनेकांच्या अशा कल्पना असतात की हे महापुरुषांचं काम आहे. तसं नाहीये. ते महापुरुष ज्या वाटेने गेले त्या वाटेनं आपण जात राहिलो तर तितक्या प्रमाणात ते नाहीसं होतं. आता ठीक आहे की इथून एखादा मनुष्य निघाला गोंधळाला चालत, तर आता 10 किलोमीटर गेल्यावर ठीक आहे, पावली पार पडेल एवढं तर होईल. त्याच्या पुढे गेला तर बरं होईल, हे तर होईल. तो जेवढा जाईल तेवढं ते मागे जाईल. तसं ते जेवढी प्रगती ज्या त्या मार्गाने करत राहील मनुष्य, तेवढा तो तिथपर्यंत जाईल. आता सत्पुरुष गोंधळात बसले तसे असतील, कोणाचे कोणाच्या आणि त्रिपुटीत बसले असेल, कुठे जिथे असतील तिथे, म्हणजे त्यांचं जे ठिकाण आहे तिथपर्यंत जायची जी वाट आहे ती जर आपल्याला त्यांनी कशी चुकाळली जर कळलं असेल तर आपल्याला त्या प्रमाणात आपल्याला प्रगती अनुभवायला येईल. आणि ती कशी अनुभवावी याचेच हे सगळे संदेश आहेत, दुसरं काही नाही. तर याकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे. नैराश्य मरगळ ही जी आहे, आपल्या संबंध त्या मरगळीशी आहे किंवा नैराश्याशी आहे, तर ती कशाने येते? त्यावेळेला मनाला काहीतरी सांगावं लागतं. त्याला इथे विवेक शब्द जो वापरला आहे तो तेवढ्यासाठी वापरला आहे की त्या क्षणी ते विचार करू शकतो बाजूला राहून. हे जे काही आघात येतो याच्यामुळे आपल्याला समजा एक काही अस्थिरता येते, नैराश्य येते किंवा अस्वस्थता येते, तर ती काय येते? तर ती त्याच्या बाबतीत त्या मनाला सांगण्याचे प्रयत्न आहेत. 205 श्लोक म्हणजे ते सगळे रत्न आहेत. ते सांगण्याचा प्रयत्न आहे मनाला की अरे हे तुझ्याच कर्माचं आहे, हे अमकच आहे, हे मनात्वाचे रे पूर्वसंचित केले, नाही का? म्हणजे काय दुसरं याच्यापेक्षा काय? माणसाच्या आजच्या दुःखाला तरी उत्तर काय? मनात्वाचे रे पूर्वसंचित केले तेव्हाच सांगितलेले आहे. म्हणजे हे सगळे सांगण्याचे प्रकार आहेत. तसे मनाला सांगण्याचे मोठे मोठे प्रकार कोणते आहेत? तर एक लक्षात घ्या की ज्या अर्थी काहीतरी आपल्या वाट्याला खड्डा आला, कुठेतरी ढीक झालाय म्हणून खड्डा आला. आता कसं मनाला समजावं ते आपण ठरवावं की ठीक आहे आज खड्ड्यात पडलो, ही गोष्ट खरी आहे, पण कोणीतरी इथली माती काढली आहे, दुसरीकडे कुठेतरी ढीक झालेला आहे ना. तर ते काही वेळेला आपल्या वाट्याला असे ढिगारी येतात, काही वेळेला खड्डे येतात, कारण सृष्टीमध्ये हे सुरू राहणार उत्थापाला. तर असं मनाच्या लक्षात आलं तर मग त्याला फार मोठ्या नुकसानींची नफ्याची त्याचं काही वाटत नाही. नफ्याच्या वेळेला वाटतं कुठेतरी खड्डा झालेला आहे, आपल्याला ते सुसावं लागेल नव्हत्या, असं कुठेतरी सारखं सुरू आहे, सगळीकडे सम आहे, कुठेतरी विषम कोणीतरी केलेलं आहे, त्यामुळे आपल्या वाट्यालाही आलं. तर अशा पद्धतीने आपल्याला ते कसं सांगता येईल? काही असतं की सृष्टीमध्ये न्याय असतो, सृष्टीच्या न्यायाप्रमाणे काही वेळेला गोष्टी होतात. मग त्यामध्ये काही वेळेला आपल्या वाट्याला आपला त्यातला वाटा येतो, आपल्या बाजूला येतच ते काहीतरी आपल्याला त्याच्यातलं. सर्वांसाठी एखादी गोष्ट लागू झाली, आता एकदा ठरलं की आज पाणी 1 तासच मिळेल, तर त्याचं सगळ्यांनाच 1 तास मिळेल, त्याला काय करणार? हा जसा एका छोट्याशा सृष्टीच्या एका घटकाचा नियम आहे, त्यानुसार मी असं म्हणून चालत नाही. मी ज्या भागात राहतो त्या भागात जर समजा 3चं 1 तास होणार असेल तर ते माझ्या वाट्याला पण येतं. पण सगळ्यांच्या बरोबर 3 तास होतं तेव्हा माझ्या वाट्याला पण येतं. त्यावेळेला काही मी सोडायला गेलो नाही, कोणाला सांगायला गेलो नाही, काही केलं नाही, काही नाही, तरी सुद्धा ते माझ्या घरात एकाचे 3 तास झालं ना.
मग ते कधीतरी 3चे 1 तास होणार, त्यावेळेला ते माझ्याही वाट्याला 3चे 1 तास येणारच की. म्हणजे हे सर्वसाधारण सृष्टीचा न्याय म्हणून, सर्वसाधारण व्यवस्थेचा न्याय म्हणून आपल्या वाट्याला दुःख येतात. नरकाची मार्ग येते म्हणजे काय, काहीतरी दुःख येतं. तर अशा वेळेला काहीतरी बिघाड असतो मनामध्ये. तो बिघाड कुठे कुठे असतो, तर माझ्याच वाट्याला असं आलं असं वाटतं. म्हणजे माझ्याच घरी 1 तास पाणी, बाकी 3 तास पाणी आहे असं वाटतं. म्हणजे जितकं त्या नळाच्या बाबतीत खरं नाही. त्याच्यात आता काही लोक मॅनिप्युलेट करणारे, इकडून नळ तिकडून नळ, ती गोष्ट सोडून द्या. पण असं सर्वसाधारणपणे मॅनिप्युलेशन नसतं. निसर्गामध्ये मूळ न्यायामध्ये अशा तऱ्हेचं काही नाहीये. ते ज्या वेळेला एखाद्या वेळेला बरसतं त्यावेळेला ते सगळ्या भागावर पाणी पाणी होऊन जातं. असंही होतं. आता हे पडतात, दुष्काळ पडतात, त्यावेळी त्या सगळ्या भागामध्ये दुष्काळ पडतो. ते काय एकट्याचं पडत नसतं, थोडंच एकट्याचं कर्म थोडंच असतं. तर पडला तर सगळीकडे दुष्काळ पडतो, तेव्हा सगळ्यांच्या बरोबर आपल्याला त्याला सामोरं जावं लागतं. मग हे जसं आहे तसंच सुखाचा काळ येतो तेव्हा सगळ्यांच्या बरोबर त्यालाही आपल्याला सामोरं जायला मिळतं. फक्त तिथं तक्रार नसते. दुष्काळाची तक्रार आहे, सुखाची कोणाची तक्रार आहे. काही मी न करता सुद्धा ह्या भागात चांगला पाऊस पाणी झालं, अशी कोण तक्रार घेऊन देवाकडे कधी गेलाय मला सांग. झालं त्यावेळेला देवाचा विसरच पडलेला असतो. ज्या वेळेला ते होत नाही त्यावेळेला सगळा प्रश्न येतो, काहीतरी चुकतंय असं वाटतं. तर ते काहीतरी चुकलेलं नाही आहे. ते सर्वसाधारण सृष्टीचं जे चालू आहे त्यामध्ये सृष्टीचा न्याय म्हणून काही वेळेला काही येतात. तर तसंही असतं. मनाला कसं समजावून द्यावं आणि कसली परिस्थिती त्यावेळेला असेल हे सांगता येत नाही. आणि त्यातलं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे आपल्याला म्हणल्याप्रमाणे की कर्मफळाशिवाय काहीही माणसाच्या वाट्याला येत नाही. दुसरं, कर्मांच्या फळांशिवाय माणसाच्या वाट्याला तसा विचार केला तर दुःखाचं काहीही नाही. सुख येतात ती सुद्धा कर्मफळाचीच असते, दुःख येतात ती सुद्धा कर्मफळाचीच असते. सुखाच्या दुःखाच्याच भाषेत बोलायचं असेल तर काही जर मिळालं असेल तर तेही कर्मफळाचे आहे, आणि काही नाही मिळालं असेल तरीही ते कर्मफळाच आहे. ते कर्म दुसऱ्याच नव्हे, माझ्याच कर्माचं मिळालेलं आहे. सृष्टीमध्ये याचं कर्म त्याला फळ अशी व्यवस्था नाही. जिथे ज्याचं कर्म आहे त्यालाच फळ आहे. आता माझी कर्म कशी हे कळत नाही, ह्याला काय आहे ते आता आपली बुद्धी कमी पडते. इथं म्हटलं मगाशी आपण देव सूक्ष्म आहे, तिथे इंद्रियांचं काम चालत नाही असं म्हटलं. तसं कर्म आणि फळ याचे परिणाम, याची लिंक आहे, त्याच्यामध्ये जी एक संबंध आहे तो आपल्याला कळत नाही. म्हणून आपल्याला असं वाटतं की असं का, तर असं माझ्या वाट्याला का, असे जे एक दुःखाचं एक कारण असतं मोठं, अनेकांच्या बाबतीत ते असतं. तर त्याचं कारण हे आहे की माझं तसं कर्म आहे म्हणून ते तसं फळ आहे. एवढंच त्याचं उत्तर आहे, बाकी काय नाही. आता करायचं काय, तर मग आपली कर्म त्याची सुधारायची, पुढचा प्रॉब्लेम भेटला तर एवढं करता येण्यासारखं आहे आज, हे करावं अशी त्यांची अपेक्षा आहे. म्हणून ती सगळी गीता सांगायचं कारण तेवढंच आहे की ते समजून घ्यावं असं. दुसरं महत्वाचं एक कारण जाता जाता आपल्याला माहित आहे, पण ते फक्त अधोरेखितच करायचं आहे इथे सगळं. म्हणून तर ते नेहमी आपल्याला जे घडतं ते अनेकांना अंतिम आणि सत्य असं वाटतं. जे आपल्या आयुष्यात घडतं ते अंतिम आहे नेमकं आणि ते सत्य आहे असं वाटतं. आता जे घडतंय त्याला असत्य कसं म्हणावं अशी शंका आहे. आणि जे घडतं ते महत्वाचं नाही असं कसं म्हणावं. एखाद्या परीक्षेत एखाद्याला मार्क कमी पडले, त्यांना नापास झाला, तर त्याच्या दृष्टीनं ते अंतिम आणि महत्वाचं असतं. त्यामुळे ते अंतिम आहे, सत्य आहे. त्यामुळे आता त्याला काय प्रयत्न करेल, मार्क मिळले ते बरोबर आहे, पण इकडे कर्मफळ आहे ना, ते काही दुसऱ्याचे मार्ग मिळालेले नाही का काय झालेले नाही, त्याचं त्यालाच आहे मुळात. आणि दुसरं असं आहे, त्या क्षणी ज्याला नैराश्य येतं त्यावेळेला हे लक्षात राहत नाही की हे अंतिम नाही आहे. पुन्हा अजून बसायची संधी आहे, परत अभ्यास करायची संधी आहे, परत मार्गदर्शनाची संधी आहे, परत दुसरा कोणीतरी देणार आहे, हे सगळं आहेच ना. परत कुठे नाही असं आहे. काही परिस्थिती ह्या कुठला तरी एक नाही त्याला लागू झाला असेल म्हणून तसं झालं असेल, यातला काहीतरी नाही. तो सृष्टीचा न्याय होता. आता काय होतं, त्या परीक्षेतच रागावलेला होता, सगळ्यांना नापास करत सुटला. काय आता ती मगाशी पाऊस पडला तसं आज पण असू शकतं, काय सांगता येतं नक्की काय होते. पण एवढं कर की परिणाम झालेला आहे, पण तो अंतिम नाही हे ज्याच्या लक्षात आहे तो व्हाय. त्याला वाटतं की तो अंतिम आहे. ते लोक नाही करतात आत्महत्येच्या टोकाला जातात, ते क्षणी त्याच व्यवस्थित होतात. त्यांच्या दृष्टीने हे अंतिम आहे आणि सत्य आहे, संपलं, ह्याच्या पलीकडे काय नाहीच असं वाटतं. म्हणून मनुष्य शेवटी आत्मघाताला सुद्धा तयार होतो. म्हणजे जर चुकीचा विचार झाला तर कुठे जातो मनुष्य, त्याचं ते हे आहे प्रमाण की ते अंतिम आहे प्रमाण. त्याच्या दृष्टीने त्याच्या पुढे काय नाहीच, उद्या उजाडणारच नाही अशी त्याची समजूत आहे जणू काही, आणि उद्या काहीही फरक पडणार नाही परिस्थितीमध्ये असं त्याला वाटतं. त्या क्षणीच मनुष्याच्या गौरी मार्गाकडे जातो. म्हणजे त्या क्षणी त्या दृष्टीने शेवटचं आहे, ते शेवटचं नाहीये. उद्या पुन्हा उजाडणार, परिस्थितीत फरक पडणार, गैरसमज दूर होणार, होणार, आपल्याला ताकद मिळणार, बरा होणार, काय त्याचं व्हायचं असेल ते यासाठी आणलाय. जे घडलेली घटना अंतिम आहे असं वाटतं, ती अंतिम नव्हे एवढं तरी लक्षात आलंय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याला सत्यत्व आहे, पण ती किती आहे. या सगळ्या एकूण त्या माणसाच्या 50 वर्षाच्या आयुष्याचा विचार केला तर त्या दिवशी घटना काय XY Z करायची असेल, तिला एकूण सगळ्या व्यापाराच्या दृष्टीने त्याच्याच आयुष्य, बाकीचं पुन्हा आहेच, पण निदान त्याच्याच आयुष्याच्या दृष्टीनं आज आपण कधीतरी पहिली दुसरीत पास झालो असेल त्या काळात, त्याला आज किती महत्व वाटतं. ते
त्याच्या पुढे आता ते आठवावं लागतं किती साली पहिलीत होतो दुसरीत होतो. वास्तविक मीच पहिलीत होतो, मीच पहिलीत पास झालेला आनंद मला त्यावेळेला झालेला होता. आणि तो माझा भाऊ कोणता तरी मॅट्रिक झाला त्याच्यापेक्षा जास्त मोठा आनंद होता, म्हणजे चूक होतं आपल्या भाषेमध्ये. तर ते जे काय होतं ते वेळेला तेवढं महत्वाचं वाटत होतं, असं आहे ना. मग ते जे काय होतं त्याचं आज किती महत्व आहे, म्हणजे इकडून पाहिलं तर ते एवढंच दिसतं, तर कदाचित पुढून 10 वर्षांनी पुन्हा ते तेवढंच दिसणार आहे. आज ते तिथं आहोत म्हणून आपल्याला ते पहिली दुसरीच तसं वाटतंय, जर पहिली दुसरी तसं वाटतंय. थोडंसं मनाने माणसाला मागे पुढे जाण्याची तरतूद आहे की 5 वर्ष पुढे जाऊन तो ह्या घटनेकडे पाहू शकतो, कारण 5 वर्षापूर्वीची घटना त्याच्याकडे नोंद आहे. काळाचं माणसाला भान आहे, जेव्हा बुद्धी स्थल विवेक किती स्थलकाल भान, ते स्थलकाल भान त्याला आहे. त्यामुळे त्याला हे आठवू शकतं की पहिली असताना काय परिस्थिती होती, त्यावेळेला माझ्या यशाला किती किंमत होती वगैरे वगैरे. हे सगळं त्याला होऊ शकतं. याचं कारण आहे की त्याच्याकडे तेवढं भान आहे, त्यामुळे त्याला काळाचं भान आहे. काळाचं भान जर त्याला आहे, तो जर मागे 10 वर्षापूर्वी जाऊ शकतो, तो पुढे का नाही जाऊ शकणार 10 वर्षापूर्वी. त्या कल्पनेने तो समजू शकतो की 10 वर्षांनी याच्या या काय नैराश्यजनक घटना आहे तिचं 10 वर्षांनी महत्व काय राहील असा क्षणभर विचार केला, हे त्यालाच शक्य आहे. म्हणूनच श्रेष्ठत्व थोरतव हे तोच करू शकतो की तो 10 वर्ष पुढे जाऊन सुद्धा हा विचार करू शकतो की या घटनेला महत्व किती राहील, त्याच्या दृष्टीने ते कमी राहील. म्हणजे जे महत्वाचं मोठं अंतिम वगैरे होतं ते तसलं काही नाही, आनंदात राहायला हरकत नाही. मग अशा तऱ्हेनं आनंदात राहून माणसाला ही नैराश्य किंवा दूर करता येणं शक्य आहे. हे आपण त्या कालच्या विषयावरचं राहिलेलं. आणि आता आज पुढचं दिसते कुणी जळत असे काही सचेत, दिसते कुणी जळत असे काही सचेत, कोणी म्हणोत असती माझ्यात वेळ, कोणी म्हणोत असती माझ्यात वेळ, दुःखा सुखात जड चेतन जोडले रे, दुःखा सुखात जड चेतन जोडले रे, अस्तित्व एक सगळे हे जाण तू रे, अस्तित्व एक सगळे हे जाण तू रे, तू माणसास तरी रे जोडून राही, तू माणसास तरी रे जोडून राही, ही सृष्टी एक सगळी ध्यानात घेई, ही सृष्टी एक सगळी ध्यानात घेई, माझ्यातले नवलले रे माणसा तू, श्रेष्ठ थोरतवहे नाहीच किंतु, श्रेष्ठ थोरतवहे नाहीच किंतु. हा स्पष्टच आहे काय म्हणायचं ते, की जे जे दिसतं ते प्रत्येक गोष्ट दुसऱ्याशी जोडलेली आहे. एक वेळेला एखादं मोठं यंत्र असतं खूप, त्यावेळेला एखाद्या पार्टला त्याच्या हात लावला तर आपल्याला असं वाटतं की हे काहीतरी स्वतंत्र आहे. स्वतंत्र काही नसतं, कारण त्या पार्टचा दुसऱ्याशी, त्याचा तिसऱ्याशी, त्याचा चौथ्याशी असा सर्व संबंध एकत्र केल्यानंतर ते यंत्र तयार होतं. त्यातलं असं कुठलं नाहीये की एक भाग वेगळा आहे, असं कुठे नाहीये. ते जे छोट्या प्रमाणात माणसाने मॉडेल बनवलेलं आहे यंत्राचं, तेच एखाद्या घराचं आहे आणि तेच एखाद्या समाजाचं आहे, तेच एखाद्या देशाचंही आहे. सर्व जोडलेलं आहे आणि तेच सृष्टी म्हणते माझं सर्वत्र आहे. तुम्ही माणसांनाच ओळखत असाल कदाचित. एखाद्या घरामध्ये आपण पाहिलं असेल की ते ज्यांना घरी गुरजनावर जोडून घरी पाळून माहिती असतील तर त्यांना माहिती असतं की तिच्या हाकेला ती कशी होत येतात. म्हणजे ज्यांच्या घरी आहे आमच्या आजी हाक मारायची तर ती हाक मारली की असेल तिथून काय धावती, ही जोडलेलीच आहे. तेव्हा इतकी आपल्याला पशुसृष्टीची जोडणूक माहिती आहे. घरात ती मांजरं असतात, कुत्रे असतात, हे हाक मारतात, म्हणजे जे आपल्याला पशु माहिती आहेत
किंवा ज्या ठिकाणी गाई म्हशी गुरं बासरा आहे तर तिथे माहिती आहे ही कसं आहे, तर ते दारात येऊन उभी राहते. जे आमच्या जायच्या आजीच्या घरी दारात त्या पायरीवर येऊन तोंड करून उभी राहायची आणि सरळ आत चालत यायची. त्या खिडकीतून याच्यातून दारातून आत डोकावून बघायच्या, ज्या आहे का बरी नसली तर येऊन बसायची. हे सगळं सृष्टीत जोडलेलं आपल्याला जिवंत माणसापुरतं दिसतं, पण ते निर्जीव ज्याला आपण म्हणतो तिथपर्यंत जोडलेलं आहे असं लक्षात घ्या. हे आपल्याला असं वाटतं की दगडात चेतना नाहीये किंवा अशा तऱ्हेच्या झाडात चेतना नाहीये अशी आपली जर कल्पना असेल तर थोडस विचार करायला हरकत नाही त्याच्यावर, की त्या सृष्टीमध्ये सुद्धा आपला आनंद, त्या सृष्टीमध्ये आपलं दुःख हे प्रतिबिंबित होऊ शकतं. झाडं रडतात ही गोष्ट खरी आहे, झाडातली फुलं रडतात ही गोष्ट खरी आहे, फुलं हसतात ही गोष्ट खरी आहे, तेव्हा त्याच्यात सुद्धा जोडलेलं आहे. आपला जर त्याच्याशी तशा तऱ्हेचा आपली जाणीव असेल की ह्याबद्दल, म्हणून ते झाडांच्या बाबतीत खूप प्रयोग करून बघितलेले आहे आणि त्यांच्यामध्ये जे ज्याला निगेटिव्ह फिलिंग म्हणतो आपण किंवा नकारात्मक भावना आहे तर खरोखर ते वाढत नाही. सकारात्मक भावना असेल तर खरोखर वाढतं. गुरु शिष्यांचं तर काय दावरच असतं. आपण बघितलेलं आहे की महाराजांनी सांगावं आणि ब्रह्मानंदाने जाऊन नंतर जेवावं, की नाही महाराज गेल्यानंतर. हे जर चरित्रात खरं आहे, अशा तऱ्हेनं एक दोन माणसं जोडलेली असतात तर थोडंसं आणखीन पुढे गेलं तर हे सर्व जोडलेलं आहे असं लक्षात येईल. इथपर्यंत पोचायचं आहे. तर अशा तऱ्हेनं म्हणून त्यांना जडदृष्टीपर्यंत सर्व कल्याणाची भावना आहे. सर्वंतांच्या ठिकाणी जर पाहिलं तर दगडाच्या बाबतीत सुद्धा अकल्याण नाही, त्याचं सुद्धा कल्याण असावं अशी त्यांची प्रार्थना. इथपर्यंत ते जाऊन पोहोचले कारण हे सर्व जोडलेलं आहे. आपल्याला जोडलेलं आहे याविषयी काही वेगळं काय सांगायचं कारण आहे. जोडलेलं आहे ते आम्हाला माहितच आहे, पण आमचं कसं जोडलेलं आहे? स्वार्थाला जोडलेलं आहे सगळं, होय की नाही? यशाला जोडलेलं आहे, प्रतिष्ठेला जोडलेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टीत जोडलेलं आहे. यश आलं की त्याला सगळे साथीदार आहेत, तो अपयशी झाला की कोण त्याच्याकडे बघायला तयार नाही. तो माणूस काहीतरी मोठेपणा लौकिकामध्ये मिळाला असेल, समजा निवडून आले की ते अमक्यांचे पाहुणेच ते असं, मग ते सगळे पाहुणे पडले किंवा काय आलं बालन त्यांच्यावर आत गेले कुठेतरी की नाही का आपल्याला काही कल्पना नाही वाटलं काय जोडलेलं आहे की नाही. हे असं जोडलेलं आहे आमचं. हे सृष्टीत नाहीये, सृष्टीत जसा असेल तसा जोडलेला आहे. आता ठीक आहे, त्याच्यामध्ये सृष्टी नेहमी उत्क्रांती घडवायचा प्रयत्न करते, त्याला जीव म्हणून वर न्यायचा प्रयत्न करते. हे सृष्टी आणखी करते. तो असेल ठीक आहे, चूक असेल तर बरोबर करायचा प्रयत्न करते, कमी बरोबर असेल तर जास्त बरोबर करायचा प्रयत्न करते, देवत्व कमी असेल तर वाढवायचा प्रयत्न करते. हे सृष्टी करते आणि तिची अशी अपेक्षा आहे की आपण लेकर आहोत. त्यामुळे आपल्याकडे सुद्धा ही भावना असावी, ह्या चुकलेलं आहे तर सुधारून घेईल, ते बरोबर नसेल तर बरोबर करून घेईल, पण जोडलेलं राहिलंच. जो जोडलेलंच नाही तो काय करेल? त्यामुळे आता किमान अपेक्षा अशी आहे की माणसं असं तरी जोडून राहील. सृष्टीचं जोडायचं तर आणखी पुढे दाड दगड पेड काय जे असेल ते, म्हणजे ज्या ठिकाणी आनंद सागरांनी जप केला त्या भिंतीतून जप ऐकू येत होता, बाबा असतानाची गोष्ट आहे होय ना. मग मला सांगा त्या दगडात कुठून आला असेल ते, त्याचे प्रतिध्वनी त्या दगडात अजूनही इतक्या वर्षानंतर, आज 70 वर्षानंतर प्रतिध्वनी त्यातून त्या नामाचे येतात. हे जर असेल तर मला सांगा ही दगड काय सृष्टीने आपला काय विचार आणि किती कमी विचार करतो जो आपण, असा विचार क्षणभर मनात येतो की ज्या ठिकाणी दगडामध्ये त्याचा प्रतिध्वनी आहे त्या नामाचा, तर आपल्या निदान घरातल्याचा जवळच्याचा एवढा तरी प्रतिध्वनी राहावा. मग तो किती जोडता येईल, किती जोडता येईल. ही सृष्टी सगळी एक आहे एवढं ध्यानात घेऊन आपण बाजूला झालो तरच बाजूला आहोत, आपण त्यात असलो तर त्यातच आहोत, कारण ते आहोतच, मुळामध्ये जोडलेले ते आहोतच. बाजूलाच ठेवायचे प्रयत्न माणसाला दुःखी करतात, जोडायचे प्रयत्न नाही दुःखी करतात, बाजूला ठेवायचे. आणि बाजू जोडण्यात दुःखी कुठे होतो? स्वार्थाला धक्का लागतो, बाकीच्या गोष्टींना, म्हणून जोडण्यात दुःख आहे ते. कारण मला जोडलेलं माहितीये ते फक्त एवढ्या पोटी माहितीये, यश प्रतिष्ठा काय मान अमक तुमका एवढ्या पोटी जोडलेलं आहे, बाकीच्या सगळ्याला सगळं काही नाही. म्हणून निदान माणसं असं तरी जोडून राहील, तेवढं तरी आपलं आहे. काय कोण माणूस असेल ते त्याचं आहे. मग वृद्धाश्रमाची गरज लागेल असं मला नाही वाटत. याचे सगळ्याचे रिपरकशन किंवा परिणाम सर्वत्र दिसतात. आपण आजूबाजूला पाहिलं तर लक्षात येईल. मग ती आईबाप ही अडचण नाही, त्यांचे आजारपणी अडचण नाही, अमुक नाही अडचण नाही. मग वृद्धाश्रमाची जी ते करतात ते जोडून राहिलेली माणसं आहेत ती सृष्टीमध्ये, ज्यांचं कोण नाही त्यांना सांभाळतात, ते तर गोष्ट उत्तमच आहे. जे त्यांच्या कार्याबद्दलचा प्रश्न नाही आहे, ते निर्माण का झाला हा प्रश्न आहे. तो त्याचा कोणीतरी असेल, तो जोडला गेलेला नाही म्हणून हा प्रश्न निर्माण झाला, तो जोडलेला नाहीये म्हणून. आता ह्याच्याकडून जोडला नसेल त्याच्याकडून जोडला असेल, जोडला नाही एवढं नक्की, म्हणून तो अलग पडला ना बाजूला. एक घटक म्हणून, प्रश्न म्हणून विचार करू, एक घटक म्हणून तो बाजूला का पडला? तो जोडलेला नाहीये. आता ह्यानी प्रयत्न केला नाही तर त्यांनी प्रयत्न केला नाही हे माहित नाही, पण माणसाने माणसाला जोडलं नाही एवढं खरं, म्हणून तरी वेळ आहे. मग कोणाला तरी ते सक्तीने जोडून घ्यावं लागलं म्हणा, किंवा काय त्याच्या दृष्टीनं समाजकार्य म्हणून जोडून घ्यावं लागलं. पण मुळात जोडून का घ्यावं लागलं?
त्याच्या आई वडिलांचं काही नसेल, त्याच्याशी संबंध मुलाशी किंवा काय नसेल, कोणी सांभाळणार नाही, अशी परिस्थिती आली म्हणून ही वेळ आली. नाही तर तो जुळवून घेतलेला असतो तर कसा बाजूला गेला असतो, तिकडे राहून जाऊन कोपऱ्यात बसला असतो, का बसला असतो, कशासाठी? तर तो जोडलेला आहे याची भावना नाही म्हणून हे असं आहे. तर अशा तऱ्हेचं हे सगळं स्वरूप आहे. याचा जोडलेला राहण्याचा आपल्या जीवनात खूप निकटचा संबंध आहे. प्रत्येक गोष्टीत आपण ग्रंथाशी जोडलेले आहोत, सत्पुरुषांशी जोडलेले आहोत, परंपरेशी जोडलेले आहोत, संस्कृतीशी जोडले आहोत. किती प्रकारे मनुष्य जोडला गेलेले आहे याची जर आपण यादी काढायची ठरवले तर ते पान भरेल सगळे, एवढी यादी. इतक्या प्रकारे मी जोडलेला आहे एवढं जर लक्षात राहिलं तर खरोखर या कुठल्याही हालचाली तिथे कुठेतरी हालचाल होत असते, एवढं आपल्या लक्षात येईल. दोऱ्याची दोन टोकं जशी दोन बाजूला बांधलेली असते, इकडचं टोक ओढलं की ते ओढलं जातं, तसं माणसाचं आईच्या प्रेम मुलावर असतं, तिला नाही चित्ताला अस्वस्थता येत. जर मुलावर काही आलं असेल तर आईच्या चित्ताला इथं अस्वस्थता येते, न कळता की काहीतरी याचं झालेलं आहे, काहीतरी बिघडलेलं आहे, काहीतरी त्रास झाला आहे, काहीतरी त्याला मनस्ताप आहे, असं आईला किंवा वडिलांना वाटतं ना. हे कोणत्या भावनेने वाटत असेल तर ते जोडलेले आहेत कुठेतरी मनाने, ही भावना आहे म्हणून. फक्त ती त्यांच्याच मुलापुरती जोडले, ते सुद्धा नशीबच समजतो मी. त्याच्या पलीकडे ते जोडलेलं असणं असं सृष्टीचं म्हणणं आहे. ते जडच पर्यंत आहे, इथपर्यंत त्यांची रेंज जोडली जाण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे, तर ती त्याच्याकडनं वापरली जावी, कारण तोच एक श्रेष्ठ आहे म्हणून. श्रेष्ठत्व थोर संभाळ किती करणार मुसा, संभाळ किती करणार मुसा, संभाळ किती नाव जाणे ना तुमचे, काय नाते तुमचे त्याचे, नाव जाणे ना तुमचे, काय नाते तुमचे त्याचे, परोपरी अशा किती काळ जन्मोजन्मी राखणार, परोपरी अशा किती काळ जन्मोजन्मी राखणार, संभाळ किती करणार मुसा, संभाळ किती करणार मुसा, संभाळ किती करणार. तुम्हा ओळखती जे येती भेटी काम काजे, तुम्हा ओळखती जे येती भेटी काम काजे, इंगजऱ्याचे ग्राहक तरी तुम्ही जपणार, इंगजऱ्याचे ग्राहक तरी तुम्ही जपणार, संभाळ किती करणार मुसा, संभाळ किती करणार मुसा, संभाळ किती करणार. जे म्हणती आम्ही तुमचे तरी होती क्षणी जगाचे, जे म्हणती आम्ही तुमचे तरी होती क्षणी जगाचे, कधी नाही बोल त्यांना नाकंडा करणार, कधी नाही बोल त्यांना नाकंडा करणार, संभाळ किती करणार मुसा, संभाळ किती करणार मुसा, संभाळ किती करणार. शुद्धपणे वचनी तुमचे मार्ग चालती नामाचे, शुद्धपणे वचनी तुमचे मार्ग चालती नामाचे, अंतर्बाह्य पोटी त्यांना आनंदुनी धरणार, अंतर्बाह्य पोटी त्यांना आनंदुनी धरणार, संभाळ किती करणार मुसा, संभाळ किती करणार मुसा, संभाळ किती करणार. इतुके जना उद्धरिता कसे उपेक्षा मारता, इतुके जना उद्धरिता कसे उपेक्षा मारता, दीन म्हणे असो तसे तुमचे
पालकी राहा